आज रोजी भुसावळ नगरपालिका येथे माननीय मुख्याधिकारी साहेब यांना मी स्वतः माहिती अधिकार कार्यकर्ता असून मी तक्रार दाखल केली आहे। ती अशी की नगरपालिका संचलित उर्दू शाळा क्रमांक 25 मधील कार्यरत शिक्षक शेख इक्बाल शेख कादर मनियार यांच्यावर सावदा येथील संस्थेत सन 2012 मधील बोगस शिक्षक भरती प्रकरणी सावदा पोलीस स्टेशन येथे 420, 409, 406, 471, 120 ब 201 असे गुन्हा 2022 मध्ये दाखल झाले असून त्या संस्थेच्या शाळेत चेअरमॅन म्हणून भरती केलेली होती। याने व संबंधित तत्कालीन मुख्याध्यापक व प्रशासन अधिकारी नगरपालिका शिक्षण मंडळ भुसावळ यांनी प्रशासनापासून लपवलेली आहे। फरारी काळात याचा अटकपूर्वक जामीन मंजूर झाले तोपर्यंत यांच्या सुट्ट्या मंजूर करण्यात आल्या याची माहिती लपवण्यात आली। तसेच या केस गुन्हा क्रमांक 70/2022 संदर्भात याने वेळोवेळी प्रशासनाची व पूर्व मंजुरी न घेता कोर्टात व प्राधिकरणकडे साक्षी जाब नोंदवला आहे। तसेच 2022 व 2023 मध्ये या शिक्षकाने 24 वर्षे सेवा पूर्ण झाल्यावर प्रशासनाला खोटा गुन्हा दाखल असून सुद्धा नील चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर व खोटे पदवी प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करून 2800 ग्रेड पे वरून 4200 ग्रेड पे करून शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे। सावदा येथील संस्थेत हा चेअरमॅन महासचिव वगैरे पद सांभाळत असतो। यांनी अजून 2022 ते 2023 दरम्यान 3 ते 4 बोगस भरती केलेली आहे। ते प्रकरण कोर्टात दाखल आहे। तसेच यांनी खोटे फेरफार रिपोर्ट माननीय सहाय्यक धर्मदाय आयुक्त जळगाव यांच्या कार्यालयात दाखल करून स्वतःच्या घरातील सख्खे भाऊ नातेवाईक यांना संस्थेस संचालक भासवून आर्थिक व्यवहार व शिक्षक भरती केलेली आहे। या संदर्भात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। सावदा येथील इत्याद एज्युकेशन सोसायटीच्या कारभार सांभाळण्यासाठी हा बेकायदेशीररित्या कार्यरत शाळेत डच्चू मारून येथील मुलांचे शैक्षणिक नुकसान करून ये जा करत असतो। यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी। चौकशीमध्ये अजून प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे। माननीय सीओ साहेबांनी तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे व तसे आदेश संबंधितांना दिले आहे। तरी मी स्वतः तक्रार मुख्याधिकारी साहेबांना दिलेली आहे आणि यावरून त्याच्यावर लवकरात लवकर त्याला निलंबन करण्यात यावा